आज आपली सगळ्यात मोठी समस्या काय आहे माहितीये? मोबाईल आहे, वेळ आहे, संधी आहे, पण एकाग्रता नाही. स्वामी विवेकानंद म्हणतात, ज्या क्षणी मन एकाग्र होतं त्या क्षणी माणूस अजेय होतो. आज आपण जाणून घेणार आहोत एकाग्रतेचे रहस्य. स्वामी विवेकानंद कोण होते? स्वामी विवेकानंद हे फक्त संत नव्हते. ते एक विचार होते. तरुणाईसाठीची ज्वाला होते. त्यांनी जगाला सांगितलं, उठ, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका. पण प्रश्न हा आहे, ध्येय गाठण्यासाठी सर्वात गरजेचं काय? एकाग्रता. एकाग्रता म्हणजे काय? एकाग्रता म्हणजे मनाला एकाच दिशेने वाहू देणं. जसं भिंग सूर्यकिरण एकत्र करून आग निर्माण करतं, तसंच एकाग्र मन असामान्य शक्ती निर्माण करतं. स्वामी विवेकानंद म्हणतात, थोडक्यात सांगायचं तर एकाग्रता म्हणजेच ज्ञान. कथा, विद्यार्थी आणि सुई. एकदा एक विद्यार्थी स्वामी विवेकानंदांकडे आला. तो म्हणाला, माझं मन अभ्यासात लागत नाही. स्वामीजींनी जमिनीवर सुई टाकली आणि म्हणाले, ती उचल. विद्यार्थी शोधत राहिला, पण सुई सापडेना. स्वामीजी म्हणाले, जिथे लक्ष नसतं तिथे काहीच सापडत नाही. हीच आहे एकाग्रतेची खरी व्याख्या. एकाग्रता का तुटते? आजची समस्या. आज आपली एकाग्रता का कमी झाली आहे? सतत नोटिफिकेशन्स, एका वेळी अनेक कामं, भीती आणि तुलना, स्वतःवर विश्वासाचा अभाव. स्वामी विवेकानंद म्हणतात, मन हा मित्रही आहे आणि शत्रूही. एकाग्रता वाढवण्याचे 5 उपाय. विवेकानंदांचे विचार. 1. एका वेळी एकच काम करा, जे करताय ते पूर्ण लक्ष देऊन करा. 2. दररोज थोडा सराव, 5 ते 10 मिनिटं शांत बसून श्वासावर लक्ष ठेवा. 3. ध्येय स्पष्ट ठेवा. ध्येय अस्पष्ट असेल तर मन भटकेल. 4. आत्मविश्वास ठेवा. स्वामीजी म्हणतात, तुम्ही जे विचार करता तेच होता. 5. संयम ठेवा. एकाग्रता एका दिवसात येत नाही, ती घडवावी लागते. तरुणांसाठी थेट संदेश. जर तुम्ही विद्यार्थी असाल, जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, जर तुम्हाला आयुष्यात काहीतरी मोठं करायचं असेल, तर लक्षात ठेवा, बुद्धीपेक्षा एकाग्रता जास्त महत्त्वाची आहे. क्लोजिंग, पॉवरफुल एंडिंग. स्वामी विवेकानंदांचे शब्द लक्षात ठेवा. एकाग्रतेने साधलेलं मन संपूर्ण विश्व जिंकू शकतं. आजपासून ठरवा, मन भटकू देणार नाही, ध्येय सोडणार नाही आणि स्वतःवर विश्वास ठेवणार. धन्यवाद.